ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करत होतं असं टोला देखील लागवला अमित शहा. त्याला असले कसले टोले ते काय गल्लीतलं क्रिकेट खेळतात काय? टोले मारले आम्ही एकच टोला मारू. हा बोला. संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता. शिवसेनेचा होता, शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता. संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत. शिवसेना, खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे, जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना. पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही लढणार आणि जिंकणार. फार अमित शहा शिवसेनेच्या भाजप घेत आहे आणि हेच कारण आहे का? शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या, शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात, आमच्या नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू. महाविकास आघाडीची कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे आणि त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असतो. मात्र सांगलीचा मतदार हा नेहमी काँग्रेसचा मतदारसंघ होता. कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना. मतदार हा कोणाचा नसतो, मतदार हा एका विचारानं काम करतो. सांगलीमध्ये 2014 साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे, आपल्याला माहितीसाठी सांगतो, 3.5 लाख मतांनी. 2019ला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता, काँग्रेस लढली नाही. तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या. 2019ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता. मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगितलं, पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही. मात्र कोल्हापूर हा सातत्याने 30 वर्ष शिवसेना लढते आहे. 30 वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते आहे. कधी जिंकतोय, कधी हारतोय. आता सध्या ही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे. प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत. रमेश देव आमचे उमेदवार होते. सर, एक महत्वपूर्ण बात जहाँ पे शिंदे दीपक केसरकर ने उन्होंने ये क्लेम किया है कि रश्मि ठाकरे जी और आदित्य ठाकरे सीएम को मिले थे. कभी मिले? पीएमओ ऑफिस को बोलो, खुलासा करो. ये जो है एक केसरकर टाइप लोग या और कोई लोग, उनको कुछ काम धंधा नहीं है, वो बौखला गए हैं. वो उनके गुलाम बन गए हैं, बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के. इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं. अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले हैं तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो, हाँ इस तारीख को मिले हैं करके. और क्यों मिलना है? हम नहीं मिलेंगे किसी को, क्या जरूरत है? त्यांचं म्हणणं देखील आहे की कुठेतरी आता त्यांना त्याची ताकद कळाली आहे. कोणाची ताकद? दीपक केसरकरची ताकद आहे का? दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या. हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या, हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात. या डोमकावळा आमची ताकद दाखवतोय का? त्याची ताकद दाखवतोय का? सावंतवाडीत निवडून या म्हणावं. किंमत असं निवडणुकीला उभे राहा, उगाच पकपक करू नका बदकासारखी. ठीक आहे, चला. महाविकास आघाडीची बैठक आहे, काय अंतिम मसुदा तयार होईल असं वाटतंय का आज? आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने पत्र दिलेलं आहे, देऊ त्यांना पत्र. बघा, प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते, उत्तम पत्रकार होते, उत्तम पत्रलेखक होते. आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असतील लिखाणामध्ये, तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आंबेडकर छान लिहितात, पत्र वगैरे उत्तम लिहितात, उत्तम विचार मांडतात, वाचायची असतात. मात्र त्यांची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची ती थोडी संशयास्पद वाटत नाही का? कारण का तुम्ही हे बोलताय की संशयास्पद वाटत नाही का? त्याच्यावर ते खुलासा करतील. आम्हाला संशयास्पद वाटत नाही. आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतोय. आमचा मायावतींवरती विश्वास नाही. मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतायत. ते मायावती आरएसएसचा अजेंडा चालवतायत. मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मायावती दबल्या गेलेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही. प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे.
आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्या बरोबर उभे राहतील. भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे.